आजच्या दिवसाच्या बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीने होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मनोहर जोशी हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे जोडलेले आहेत। खैरेजी, अतिशय दुःखद बातमी आहे। आपण ज्यांच्यासोबत प्रदीर्घ अशा कालावधीमध्ये शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासून काम केलेलं आहात, तुमच्या बऱ्याच आठवणी त्यांच्यासोबत असतील। मनोहर जोशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालंय, काय सांगाल यावरती आपण? खरं म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि काम करून आम्हा सर्वांना त्या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन केलं। अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहायचो मी, पण आज मात्र आम्हा सर्वांना जे दुःख झालं ते अचानक गेले। कारण ते सर्व त्यांनी शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त पद भोगणारे, सगळ्या प्रकारचे पद भोगणारे ते एकमेव नेते होते आणि बुद्धिवान। आणि त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद सुद्धा शिवसेनेने 4 वर्ष त्यांनी कार्य केलं। नंतर केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं, स्पीकर म्हणून केंद्रात स्पीकर म्हणून त्यांनी काम केलं लोकसभेचे ते, आणि राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। म्हणून एक जबरदस्त बुद्धिवान माणूस त्या ठिकाणी शिवसेनेतले कोहिनूर हिरा मतदार चालेल असे ते त्या ठिकाणी होते। आम्हाला सर्वांना खूप दुःख झालं की ते नक्कीच। खैरेजी, खरं तर मनोहर जोशी यांच्या जाण्याने शिवसेनेसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा धक्का आहे। यावरती आपण काय सांगाल? ही इतक्या मोठ्या प्रमाणात जी आता पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं जवळपास अशक्य आहे, यावरती आपण काय सांगाल? खूप म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या काळात एक त्यांनी आंदोलन, ते इतके ज्येष्ठ असताना सुद्धा आंदोलनात शिवसेना प्रमुखांच्या वर साथ दिली आणि ते स्वतः या कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या निमित्ताने साहेबांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस ते होते आणि दत्ताजी साहेबी पण होते। हे सर्व मान्यवर नेते त्यावेळेस त्यांच्या सोबत होते आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सर्वांना मी सांगतो की खूपच दुःखाची घटना ही घडलेली आहे आणि ती दुःखाची घटना आम्हा सर्व शिवसैनिकांना जिव्हारी लागणारी आहे। अगदी खैरेजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।